कावड यात्रेच्या बॅनरवरून वसमतचे तालुका प्रमुख राजू चापके यांचा फोटो गायब। नजर चुकी, खोडसाळपणा की गडबाजीचं द्योतक? हिंगोली प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी नित्यनियमाने कळमनुरीचे आमदार तथा शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर, त्यांचे बंधू श्रीराम बांगर तथा समर्थकांच्या संकल्पनेतून श्रावण मासाच्या दुसऱ्या सोमवारी हिंगोलीतील कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर येथून ओमकयादू महादेव मंदिर स्मशानभूमी हिंगोली येथे कावडच्या माध्यमातून पाणी आणत हिंगोली येथील ओमकयादू महादेव मंदिरात अर्पण केले जाते। मंडळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी आयोजित केलेली ही कावड यात्रा म्हणजे शिवभक्त व शिवसैनिकांसाठी मोठी पर्वणीच असते। कावड यात्रेची शिवभक्त व शिवसैनिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात। त्या अनुषंगाने कावड यात्रेची तयारी व यशस्वीता याकरिता जिल्हाभरात बैठका व नियोजन केले जाते। बॅनर, फलक व जाहिरातींच्या माध्यमातून कावड यात्रेत समाविष्ट होण्याचे शिवभक्तांना आवाहन केले जाते। त्या अनुषंगाने वसमत शहरासह हिंगोली जिल्हाभरात नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आदी लोकप्रतिनिधी तथा शाखा प्रमुख व इत्यादी पदाधिकारी यांच्या माध्यमातून कावड यात्रेत समाविष्ट होण्याचे आवाहन करणारे हजारो बॅनर लागले असून वसमत शहर देखील याला अपवाद नसून वसमत शहर कावड यात्रेच्या बॅनरने नटले असून त्यातील एक ना अनेक बॅनरहून वसमत तालुक्याचे तालुका प्रमुख राजू चापके यांचा फोटो व नाव गायब असल्याचे पाहावयास मिळाले व ही अशा प्रकारच्या घटनेची पहिली वेळ नसून पुनरावृत्ती आहे हे विशेष। यापूर्वी देखील अशाच प्रकारे तालुका प्रमुख राजू चापके यांचा फोटो वगळल्याचे पाहावयास मिळाले होते। मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कावड यात्रा झाल्यानंतर हिंगोली येथे जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमतच्या शिवसैनिकांची बैठक होणार असून या बैठकीमध्ये वसमत विधानसभेतील धुसफुशीबाबत चर्चा, विनिमय व अंतिम निर्णय होणार असून या निर्णयानंतर वसमत तालुक्याचा तालुका प्रमुख बदललेला असेल असं नाव न घेण्याच्या अटीवर तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्या पक्षांतर्गत विरोधी गटातील एक ना अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी वैयक्तिकरित्या बोलत आहेत। वसमत विधानसभा शिवसेनेत होत असलेली ही उलथापालथ पक्षांतर्गत स्पर्धेचं द्योतक आहे की बाहेरच बसलेला एखादा शातीर खेळाडू शिवसेनेतील मोहऱ्यांना आपली शिकार बनवत आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे असा संशय या ठिकाणी उपस्थित होतो आहे। मंडळी, असा संशय उपस्थित होतो आहे त्यास कारणही तसेच आहे। राजू चापके यांचे राजकीय हितशत्रू व कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे वसमतचे आमदार राजू नवघरे व हिंगोली युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांची सध्या प्रचंड राज जुळत असून त्यांच्या मैत्रीच्या चर्चा वसमत विधानसभेत रंगत आहेत। वसमत विधानसभेतील शिवसैनिकांमध्ये सध्या तो चर्चेचा विषय आहे। वसमत विधानसभा क्षेत्रातील शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांचे हितशत्रू व विरोधक युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या आडूनच आपला निशाणा साधत असल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे। तसेच राम कदम यांच्या सांगण्यावरूनच राजू चापकेंना शह देण्याची रणनीती आखली जात आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। विशेषतः राजू चापके यांची वसमत BLO-1 पदी निवड झाल्यानंतर व शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा हिंगोली नांदेड जिल्हा दौरा झाल्यानंतर राजू चापके यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून त्यांना अधिकच टार्गेट केल्या जात असल्याचं बोललं जात आहे। सदरील दौऱ्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी हिंगोलीमध्ये राजू चापके यांचे केलेले कौतुक पक्षातीलच काही बड्या पदाधिकाऱ्यांना झोंबल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे। आता या घटनेला शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके व त्यांचे तालुकाभरातील समर्थक कोणत्या पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे। त्यांच्याशी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक जणांचे फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते तर काहींनी फोन स्वीकारला नाही। आता कावड यात्रा झाल्यानंतर हिंगोली येथे शिवसेना पक्षाची जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनात वसमतच्या विषयावर बैठक होते का, या बैठकीमध्ये काही निर्णय ठरतो का, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात। या प्रश्नांचे उत्तर येणारी वेळच देणार असून नजीकच्या भविष्यात लवकरच हिंगोली शिवसेनेची बैठक होणार का, या बैठकीमध्ये वसमत विधानसभेचे शिवसेनेचे भविष्याचे चित्र स्पष्ट होणार का, हे स्पष्ट होणार आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत विधानसभा क्षेत्रात शिवसेना लयाला जात असल्याची पाहावयास मिळत आहे। वर्षभरापूर्वी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत
वसमत नगर परिषदमध्ये शिवसेनेचे 9 ते 10 नगरसेवक निवडून येण्याची खात्री असताना सेटलमेंटच्या राजकारणात वसमत शहरातील शिवसैनिकांची मोठी हानी झाली. वसमत शहरातील शिवसैनिकांची मोठी हानी होत आज घडीला शहरात शिवसेना एकेरी अंकामध्ये गुंडाळल्या गेली. ताजा घटनाक्रम पाहता वसमत विधानसभेतील शिवसेना कायमस्वरूपात आमदार राजू नवघरे यांच्या हातातील बाहुलं होते की काय असं म्हणण्याची वेळ शिवसैनिकांवर आली आहे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत, हिंगोली.